प्रारब्ध प्रारब्ध बदलून दोन लोक देतात, एक संत असतात आणि एक पितृदेव असतात. महाराज संतांपेक्षा पितृदेव मोठे. सकल तीर्थाची धुरे जे का जाण पाता पितरे. काय मोठी ताकद आहे महाराज. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ भेटते आणि आईवडिलाचं दर्शन घेतलं की सगळे तीर्थ प्राप्त होते. ही मायबापाच्या पायावरची ताकद आहे. पण बऱ्यापैकी तुमच्यातल्या 2% लोकांच्या पैशाचा जोर झाल्यामुळे गोळ्या संपल्यात. तुम्ही मायबापाच्या पाया पडत नाही ना आमच्या पाया पडतात. आमच्या पाया पडल्यानं तुमचे संसार खालून जळतील. तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मायबापाचं दर्शन घ्या. विठाला या पर्वतल्यांना सांगतोय, तुम्हाला जर उद्धार करायचा असेल तर जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं नवऱ्याचं दर्शन घेत जाय. पंढरपुरातला मालक तुझी दखल घेईल. नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती तू या पापान महाराज बंधा जळून जाईल. कशाला पडती महाराजाच्या पाया? पडू नको असं म्हणत नाही, पण नवऱ्याच्या पडत असेल तर महाराजाच्या पड. आणि नवऱ्याच्या पडत नसल तर तुला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. तू वाटूळ आहेस. विठाला मला सांगितलं मी काही चोंबाळ्या महाराज नाही, मला गरज नाही चोंबाळायची. याची गरज असेल तर माझ्याकडे हाऊत भरून पैसे येतं. विठाला बाईने मालकाचं दर्शन घ्यायचं. पुरावा सांगेल माय, राग येऊ देऊ नकोस. मालकाचं दर्शन घेणारी बाई किती पावरबाज आहे सांगू. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक तिच्या ताब्यात. तिची देव तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखित. मालकाचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या ताब्यात देव असतो. माझ्या मावल्यांनो, याच्याकरता मालकाचं दर्शन घेत जा. इथं बसलेल्यांना सांगतो, आपल्या आईवडिलांचं दर्शन घेण्याची ताकद किती मोठी आहे. एकानं सांगितलं, महाराज वडील नाहीत, मला आई नाही, पर्याय काय? राजा, तुझ्या कष्टातून प्राप्त झालेल्या पैशाच्या 2 प्रतिमा विकत घे. एका प्रतिमेवर बापाचा फोटो असावा किंवा एखाद्या प्रतिमेवर माईचा फोटो असावा आणि घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून ते फोटो लावायचा. सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर कामाला निघता निघता माईचं आणि बापाचं दर्शन घे, तुला यश प्राप्त होईल. एखाद्या वेळेस देवाचं चुकलं तरी चालेल. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे का? कॅमेरे चालू आहेत. तुम्हाला वाटतं का मला विचारणारा कोणी नाही महाराष्ट्रात? मुस्काडीत हानीन ना एखादा विद्वान चुकीचं बोलल्यावर. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकुनी कीर्तन, हा ग्रंथ पाहाचे. आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी. महाराज, आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्या व्यक्तीला देवाचं दर्शन चुकलं तरी चालतंय, माफ करतो ते. पुरावा मांडू तुमच्या पुढे एक, मग सांगतो तुटला आयुष्याचा दोरा. 18 दिवस युद्ध झालं. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण राजू महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज. 18 दिवस युद्ध झालं. भारतीय युद्ध द्वापार युगातलं. पांडवांच्या बाजूनं पंढरपुरातला मालक आहे. खरं तर कौरवाची बाजू भक्कम होती देवापेक्षाही. पंढरपुरातल्या मालकाला 19 चुका करावं लागल्या तेव्हा पांडवांना गादी प्राप्त झाली. फुकट नाही. त्याच्यातल्या एका चुकामुळं पंढरपुरातल्या मालकाचे सगळेच पोरं मेले. वज्र नावाचा नातू सोडून द्याला तो. 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले. ती पंढरपुरातल्या मालकानं स्वतः चूक केली ती. मी नाही सांगत, पाहावे पुराणी विचारून. तेव्हा पांडवांना गादी प्राप्त झाली. मायबापाच्या दर्शनाची ताकद किती मोठी आहे. काही लोकांना वाटत असेल काय गिरगावकराच्या गोळ्या संपल्या. संपू दिन माया, तू या टायमाला घे, माझ्या संपू दे. कारण मला याच्या गोळ्याच चालू नाहीत. गोळ्या चालू आहेत कमरेच्या, ह्या नाही. याच्या ज्या दिवशी गोळ्या चालू होत्या त्या दिवशी पपेच माय ऐकायची नाही. तुम्ही कशी कीर्तन ऐकता? पपेच माय म्हणजे माझी बायको. 18 दिवस युद्ध चाललं. पंढरपुरातल्या मालकाने भीमदादाला सांगितलं, दादा दुर्योधन मारायचा आहे. दादानं सांगितलं, पहिल्यापासून टपतोय मी त्याला मारण्यासाठी. ह्या नालायकानं माझी पत्नी मांडीवर बसली. चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तूप वाढायला लावलं. भरसभेत वस्त्रहांना करता ओढीत आणली. रजस्वाला असताना, केस मोकळे असताना केसाला धरून ओढीत आणली. सामान्य पापी आहे का दुर्योधन? याला मी मारणार. देवानं सांगितलं, भीमदादा याला कुठेही गदा माराय मरत नाही, फक्त एकाच जाग्यावर मारल्यावर मरतय, ती मांडीवर.
तर भीमदादा म्हणले मी युद्धाचा नियम मोडणार नाही. तर पंढरपुरातले मालक म्हणले राजकारणात साम दाम दंड हे धकत असते. ज्याला मोठी भाऊजाई आई समान असताना मांडीवर बसवायची अक्कल नाही, त्याच्या मांडीवर गदा मारायला आपण तरी शास्त्र कशाला पाहायचं. हे पंढरपुरातल्या मालकानं शिकिलं म्हणून भीमदादानं गदा मांडीवर मारलं. पण ऐका ऐका, 18 दिवस युद्ध चाललं. भीमदादा अशी गदा अशी जोडायची, अशी फिरिनार सोडणार, भगवंतानं सांगायचं दादा, भीम नाराज व्हायचे. असा नेम धरलेला असायचा प्रकाश देवा. आणि ते नेम धरल्याच्या नंतर दुर्योधनाची नुसती मांडी नाही फुटणार, तर मांडीचे तिळासारखे तुकडे होऊन युद्धभूमीत पसरणार. इतकं ताकद होती भीमाकडे, पण देव थांबवायचे. पण एक दिवस असा आला, त्या दिवशी भीमाची गदा सुद्धा हातात नव्हती, ती रथात टेकलेली होती. आणि देवानं चुटकी वाजली, दादा हना गदा, आणि सहज गदा फेकली आणि दुर्योधन मेला. युद्ध संपलं. श्रुती नावाची व्यक्ती आली, फार विद्वान व्यक्ती श्रुती. श्रुती कोण सांगू तुम्हाला? श्रुती म्हणजे या भारत देशातली वैदिक संप्रदायातली पहिली पत्रकार. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. कोणी इथं असेल तर त्यांनी ध्यानात ठेवा. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. पहिली पत्रकार कोण? तर श्रुती पत्रकार आहे. ही श्रुती नावाची पत्रकार तिथे येईल. आणि त्या श्रुतीनं प्रश्न भीमाला केला, का हो इतक्या दिवस गदा उगारीत होता, मारली नाही, अचानक मारली आणि भीम दुर्योधन मेलाय, काय प्रकार? हे म्हणले मला काय माहीत नाही, मला ज्यानं सांगितली त्याला विचारायला जाय. निर्भीड विचाराची श्रुती, सात्विक सदाचारी पुण्यशील तत्वाचा निष्ठेची प्रश्न मंजुषा करणारी श्रुती ही विश्वाच्या मालकाकडे, पंढरीतल्या मालकाकडे गेली. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याकडे गेली आणि विचारलं, जगदानंद कंद जगतपते, तुम्ही भीमदादाला गदा मारायला लावली होय, याच्या अगोदर भीमदादानं गदा जोडली होती तरी मारू दिली नाही का? देवाच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, श्रुती ऐक ना, भीमानं जरी गदा मारली असती तरी दुर्योधन मरत नव्हता. काय बोलता म्हणे देवा तुम्हाला काही? हो ग, ऐक ग माझं ऐक. मग आज का मेला? त्याचं कारण आहे, दुर्योधन युद्धाला येत असताना त्याच्या आईचं दर्शन घेऊन येत होता. दुर्योधन युद्धाला येत असताना त्याच्या आईचं दर्शन घेऊन येत होता. आणि ज्या दिवशी दुर्योधनानं आईचं दर्शन घेतलं त्या दिवशी तिच्या आशीर्वादाची थाप पाठीवर राहत होती. भीमानं नाही, कोटी कृष्णानं गदा मारली असती तरी दुर्योधन मरत नव्हता. मग आज मेला का? आज गदा मारल्यावर का मेला? आज अनावधानानं दुर्योधन आईचं दर्शन घ्यायचं विसरला होता. महाराज, एकच दिवस आईचा आशीर्वाद प्राप्त नाही झाला तर हे लोकातली यात्रा. दुर्योधन 3.5 वज्रापैकी एक वज्र होता. दुर्योधन काय सामान्य होता का? महाराज, त्याला आशीर्वाद होता आईच्या कृपेचा, दृष्टीचा. पण एक दिवस आईचा आशीर्वाद न मिळाल्यामुळे हे लोकातली यात्रा दुर्योधनाला सोडावी लागली. या भारत देशातल्या इंद्रप्रस्थाच्या राजाला यात्रा सोडावी लागली. महाराज, केवळ आईचा आशीर्वाद नव्हता, म्हणून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आपल्या आईवडिलांचं दर्शन घेत जा, आपल्या पतीचं दर्शन घेत जा. परमार्थ करायचा ना माझ्या माईंनो. हरिपाठ वाचायला वेळ नाही भेटला तरी नाही भेटू द्या. ज्ञानेश्वरीच्या वया नका पाठ करू, गाथा नका पाठ करू. पण ज्या सासू सासऱ्यांनी आपल्यासाठी काबाड कष्ट करून संपत्ती कमवली त्यांना टायमाला जेवायला देत जा. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्ही कीर्तन ऐकायला दम नाही, भागवत ऐकायला दम नाही, महादेवाला भिजवायला दम नाही, पांडुरंगाला मंजुळा व्हायला दम नाही, आणि सासू सासऱ्याला टायमाला भाकर देत नाही, झोपीत छत अंगावर पडन. विठाला ही नियमाची परंपरा आहे. अशा अवस्थेत जीवन जगा. माझा विटेवरचा मालक कृपाळू तुमचं कल्याण करेल. माझा काशीतला मालक कृपाळू तुमचं कल्याण करेल. भगवान गणेशाची स्थापना, 10 दिवसाचा उत्सव गणेशोत्सव आहे. आराध्य दैवत असणारं गणेश बाप्पा सुद्धा तुमच्यावर कृपा करतील. मा जगदंबा पुढे येणारे शारदीय नवरात्र महोत्सव, ती जगदंबा सुद्धा उदात्त अंतकरणानं तुमच्यावर कृपा करेल. पण याच्यापेक्षा तुम्ही संसारात बिनचूक वागणं गरजेचं आहे. ज्याची आई कची धड नाही त्याचे परत्रपुस शिकाय. चला, तुटला आयुष्याचा दोरा. वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गंगाधररावांना जावं लागलं. फेटा नवा आहे आजचा. काल वारीला गेलो पंढरपूरला. दर महिन्याची वारी असती आणि वारीवर गडबडीने निघताना फेटा तसाच घरी विसरला. ड्रायव्हर न टाकला नाही, अजय न टाकला नाही, तसेच निघलो. धुळ्याचं कीर्तन दुसऱ्याच्याच फेट्यावर केलं.
इथं आल्यावर मग रात्री विठ्ठलरावकडे न्यारकरकडे मुक्कामाला होतो. सकाळी त्यांनी घेतला, दिला एका दुकानदारानं, बांधला, फास घेतल्यावर आणि कसा तरी विठाला विठाला. आयुष्याचा दोरा किती मोठ्या माणसाला जावं लागते लक्षात घ्या. आपण त्या माणसाच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कण तरी आहोत का? तुम्हालाच म्हणतोय नाही बरं का, मी सुद्धा त्या माणसानं घातलेल्या बुटा चप्पलच्या पायाला चिटकलेल्या कणाची सुद्धा बरोबरी गिरगावकर करू शकत नाही. मी माझं सांगतोय, माझं. त्या व्यक्तीला जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? वारकरी आले घरी, त्या घरातल्या कुटुंब प्रमुखांनी पत्नीला सांगितलं, प्रिये, घरातल्या लोकांना आदर करा. काही काही माणसं इतकं संसार त्यांचा पैशानं असा फुललेला आहे, सोन्या नाण्यानं, पण तोंड त्यांची गिदडासारखी. बायकोला धड बोलणार नाही, माईला धड बोलणार नाही, बापाला धड बोलणार नाही, आणि पैशाचा तो वास सुटलाय त्याच्या घरात. पण थुत्तर मात्र गिदडासारखं. काय बोलतील काही मिळच नाही. महाराज सप्त फेरे आई वडिलाचं गोत्र सोडून जी आपल्यात आली ती लक्ष्मी, आपल्याकडे ग्रहलक्ष्मी म्हणण्याचा पद्धत होती. तिला आदरानं बोला ना, बोला तिला आदरानं. ती काही तुमच्या मागे लागून आलेली नाही, आदरानं बोला. लालनात पालयन्ते भार्या, श्रुतीचा नियम. बायका खूप झाल्या, पण तुम्हाला सुद्धा नियमाची चौकट आहे. आयुष्यभराचा तुमचा होका ज्या कुळातल्या एका पुरुषानं पत्करलाय त्याला देव समजून जीवन त्याचं कडीला न्या. देव तुमचंही चांगलं करेल. कारण आचारसंहिता ही एक पात्री नसते, सगळ्यांना सारखी असते. प्रत्येकानं नियमाची चौकट पाळायची. प्रिय जी, जी शब्द आला, जी शब्द. महाराज कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आता तर शिवपुराणाला पण दम नाही. प्रचंड शिवपुराण चालू. गुण कोणाला आहे? एवढी पुराणं ऐकणारी माणसं म्हातारी सुद्धा, आमची म्हातारी बाहेर गेली, मग तू तरुण आहेस का? आमची म्हातारी बाहेर गेली, तू हिरो आहेस का? आणि म्हातारी सुद्धा म्हणते, महाराज कवाशी आलात? बरं बरं बरं, म्हातारं दर्शनाला गेले, तू हिरोनी आहेस का? हा कीर्तन ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? ही भागवत ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? ही रामायण ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? ही शिवपुराण ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? महाराज 100 जरी पार केली तर नवऱ्याला मालकच म्हणा. एकाही देवाच्या पाया पडू नका, तरी सगळे देव तुमच्यावर छत्री धरायला येतील, पण नवऱ्याला मालक म्हण. आणि आदरानं नवऱ्यानं सुद्धा तिला लक्ष्मी म्हणावं. हा धर्म सिद्धांत आहे आपला, हा कुटुंब प्रणालीचा सिद्धांत आहे, हा वैचारिक पातळीचा श्रीमंतीचा सिद्धांत आहे. महाराज संध्याकाळी 2-4 दिवस रात्रंदिवस एखादी चिमणी मरून जरी पडली, चिमणी असतीच केवढी, मरून जरी पडली तर एक तांदळाचा शीत घरात नाही, इतकी परिस्थिती नाजूक, तरी पत्नीला आवाज दिला, प्रिये. काय तिच्या तोंडातून वाक्य पडलं, धनी, स्वामी, मालक. महाराज 3 दिवसाचा उपाशी, पण आपण मग त्या पोट भरलं. बायकोच्या तोंडातून उदात्त अंतकरणाने श्रीमंत शब्द अब्जावधी रुपयाला लाजवी. अब्जा हा शब्द शिल्लक हो, धनी शब्द पडला, धनी, धनी शब्द पडला. मला नाही वाटत तुम्ही इथं बसलेल्या नवऱ्याला धनी म्हणत असताल, कारण तुमचा दोष नाही ना, त्याही पांचटायची लायकी नाही ना तुम्ही धनी म्हणावा. कशा खुश झाल्या बायका बघा ना. बायकोनं आपल्याला धनी म्हणावा तितका दर्जा आपला गोड पाहिजे, लक्षात घ्या. आपण तितकं दर्जेदार वागलं पाहिजे. सुनेनं सासऱ्याला आदरानं मामनजी बनावा, सासरा तितका दर्जेदार असला पाहिजे. मी नेहमी एक चौकट सांगत असतो, सुनेच्या पुढून सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नसेल तर किचन मध्ये सासऱ्यानं जायचंच नाही. त्याला बैठकीत सगळा चहा मिळते, दूध मिळते, कॉफी भेटते, जेवायला हॉलमध्ये ताट मिळते, त्याला बैठकीत स्वयंपाक घरात जायचं काय काम आहे? आणि तरी सासरा स्वयंपाक घरात जात असेल तर बेलनं इकून ठोकायचं, इकून काढायचं. नाही निघलं तर हातुड्यानं ठोकायचं आणि इकून काढायचं सासऱ्याच्या तोंडातून बेलनं, पोळ्या लाटायचं बेलनं. कवडीचं पाप लागणार नाही. आचारसंहिता जनतेनं आपले नियम सांभाळायचे. महाराज आपोआपले नियम सांभाळले की अडचण येत नाही. एकदा हिंगोलीला एक SP आले,
एस टी महामंडळाचा कार्यक्रम होता. 10 मिनटं ते बोलत राहिले. त्यांनी सांगितलं नियम आणि यम दोघं मित्र येतं. नियम आणि यम हे मित्र येतं, पण नियम मोडला की यम घेऊन जातो. नियम मोडला की यम मोजितच नाही, घेऊन जातो. नाही तर नियम आणि यम हे दोन कट्टर मित्र आहेत, लंगुटीयार आहेत, पण नियम मोडला की यम घेऊन जात असतो. तसा आपल्या कुटुंब प्रणालीतला नियम तुटला की यम घेऊन जातो. महाराज, कौरवाचं वाईट का आणि पांडव चांगले का? याचं एकमेव कारण आहे, कौरव ही संसारातली नियम चुकत होती आणि पांडव जपत होती. याच्याकरता पांडवांना गादी दिली आणि कौरवांना मारलं. विठाला वागण्याची पद्धत सांगतोय तुम्हाला. तुमच्याकडे गाय म्हैस काय असेल, इथं मोजक्या लोकांकडे असतील, कारण खातिके गालंना हातिके बाल लगेच लक्षात येत असतील. शेण काढणाऱ्याचे चेहरे लगेच कळत येत नाही. हे गाय पाळीत नाही, मसड पाळीत नाही, याच्याकडे काय नाही. फार काय असलं त्याच्याकडे कुत्रा असेल 1 दिन लाखाचं, ते पण विदेशातलं. हा, ते त्याच्या पलंगावर बसेल. कारण बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्रे कुठं ठेवावं. मी कुत्रे म्हणतो, विठाला विठाला. लक्षात घ्या, आपली गाय म्हैस जर व्यवस्थित दूध देत असेल तर आपण तिला पेंड चारतो, ढेप चारतो, खुराक चारतो. उत्तम दादा, ती गाय मसड जर दूध काढणाऱ्या लाथ आणीत असेल तर आपण ठेवतो का तिला? तिला इकून टाकतो. कोणाचा न्याय? पशुचा न्याय, प्राण्याचा न्याय. मग हा न्याय आपल्याला नाही का? आपण जर चुकीचं वागत असेल तर संसारातल्या लोकांना आपण तरी कशी आवडू? नाही, याच्याकरता चांगलं वागणं. प्रिय जी धनी शब्द आला, तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. जीत शब्द आला, जी धनी. काही शब्द आहे महाराज, तो लाखो रुपये तोळा इकत भेटणार नाही. त्याला घेऊन पाठीमागे बसा ताईसाहेब. हो ताईसाहेब, त्याला घ्या, तुम्ही पाठीमागे घ्या, मागच्या खुर्चीवर जा, खेळत राहते. आता ते लेकरू आहे, तुम्ही त्याला घेऊन जा कडेला. नाही, त्याला काय देऊच नका. त्याच्या वयात मी त्याच्यापेक्षा बेचर होतो. त्याला घेऊन जा. मी वगाराची म्हशीची शेपूट बांधली होती लहानपणी. ते काहीच नाही, ते फक्त खुर्च्या आत राहिले. विठाला विठाला असं खरं वाटू देऊ नका बरं का. मुळीच वाईट नव्हतं, म्हणून तर इथं आलं. मुळीच नव्हतं वाईट. उपजताच भगवंतानं मेमरी कार्ड दिलं तर चांगलं. काय धनी, आपल्याकडे 2-4 वारकरी आलेत. बर, आणि आजची एकादशी आहे. ते फराळ करून कुठं तरी आलेत. आजचा विषय संपला, पण उद्या द्वादशीचं जेवायला पाहिजे. महाराज, काय प्रांजळ बायको असेल होत्या वारकऱ्याला. डोळ्याला पाणी नाही, शब्दामध्ये मुळीच अशी अस्ताव्यस्त चढ उतार नाही. एकच शब्द वापरला, स्वामी. 4 वारकरी आपल्या इथून उपाशी गेलेच नाही पाहिजे, पण आपण त्या चौघांची सोय कशी करायची बरं मालक? ती म्हणलीच नाही, घरात पीठ नाही दादा, तांदूळ नाही म्हणलीच नाही, डाळ नाही म्हणलीच नाही, तिखट नाही म्हणली, तेल नाही म्हणलीच नाही. ती एकच म्हणली, आपल्याकडचे 4 वारकरी उपाशी जाऊच नाही. आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यातला एक प्रयत्न सिद्धांत सांगतो. मुलगा चतुर आहे, हुशार आहे, सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे. एक सांगू का जाता जाता तुम्हाला? तुम्ही फार मोठी माणसं आहात, आणि त्यातल्यापेक्षा मी ज्या प्रांतात राहतो त्याच्यापेक्षा तुम्ही 40 वर्ष पुढे आहात. मी राहतो मराठवाड्यात. आमची पिकलबडी तर कळडी घोडी नाही, तर उदो अंबाबाईची पडली. निसर्ग बरा असल्यामुळे बरं आहे आमचं सध्या. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा आहे, जलदेवतेची कृपा आहे, छान आहे. आणि तुमच्यासारख्यांना शिकविणं म्हणजे आडत दुकानदाराला मात्र चालणार नाही शिकविणं. मी काय शिकू शकतो तुम्हाला? तुम्ही इतकी मोठी आहात. पण सांगू, श्रीमंत कोणाला म्हणायचं? ज्याचा मुलगा बुटा हरपून घरी येत नाही, असा मुलगा ज्याला आहे त्यानं म्हणायचं मी श्रीमंत आहे. ज्याचा मुलगा बायकोनं केलेला स्वयंपाक जेवण्यासाठी घरी येतो त्यानं म्हणायचं मी श्रीमंत आहे. ज्याच्या मुलाला उचलून आणावं लागतंय, अशी त्याच्याकडे कोट्यानं जरी संपत्ती असेल तर त्यानं म्हणायचंच नाही मी श्रीमंत आहे. तो पैशानं जरी श्रीमंत असेल तर वैचारिक स्थितीनं तो 1 नंबरचा भिकारी आहे. जगातला सर्वात मोठा श्रीमंत कोण असेल, त्याच्या घरातली माणसं सात्विक असावा, तो श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे. आई वडिलांचं चिंतन चालू आहे, उद्याची वारकरी उपाशी जाता कामा नये. मुलांना सांगितलं, बाबा
तुमच्या दोघांचा पर्याय संपलाय, माझा ऐकता का? काय करायचं? 4 वारकरी जेवून जावा याच्याकरता आपण एका किराणा दुकानदाराच्या घरी चोरी करू. शास्त्राला मान्य नाही, पुराणाला मान्य नाही, वेदाला मान्य नाही, ऋषीमुनींना मान्य नाही. वडिलांनी डोळे मोठे केले, आईने डोळे मोठे केले. मूर्खा, आपण वारकरी संप्रदायातली माणसं आहोत, आपण पीठ आणि डाळ तांदूळ चोरी करत असतात का? आई ऐक न ग, तू बाबांना सांग न ग. मला जसं कळतंय तसं आपल्या इथून एकही वारकरी उपाशी गेला नाही ग. आपण विटेवरच्या मालकाचं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं भजन करतो ग. अविरत भजन केलं, मला अविरत भजन केलं. तो वारकरी जातीनं मुसलमान होता. जरासं थोडंसं डोक्यात ठेवा. तो जातीनं नागिनीची पानं विकणाऱ्या तांबोळ्याच्या कुळातला मुसलमान होता तो वारकरी. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही, साधूला जातीचा संबंध नाही. कोण्याही कुळात साधू जन्माला येतो. जात तुमच्या मुलामुलींची लग्न करण्यापुरती सांभाळा, व्यवहारासाठी जातीचा संबंध नाही. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. भजन तर आधी करून वेश्या, इतका शब्द सांगतो, आधी करून वेश्या. चांडाळाही अधिकार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना भजन करता येईल नवल नाही. चांडाळाला सुद्धा भजन करता येते, वेश्येला सुद्धा भजन करता येते. या देशातला टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा तृतीयपंथी तो सुद्धा विमानात गेला. त्या लागी विमान पाठविले. दादू खोदू नावाचा पिंजारी विमानात बसून गेला. महाराज विमानात बसून गेला. एरवी सुद्धा बिचारे टाळ्याच वाजित असतील, पण त्यानं भजनात टाळ्या वाजिल्या. हे त्या लागी विमान पाठविले, त्याला सुद्धा विमान पाठविले. म्हणजे भजन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुळानं मुस्लिमाच्या कुळातला वारकरी आहे. मुलानं सांगितलं, बाबा आपल्याकडे येणारा वारकरी उपाशी जाऊ नये, माझी इच्छा आहे. फक्त 4 वारकऱ्यापुरते तांदूळ आणि पीठ आणि डाळ आपण आणू. डाळ भात आणि त्या डाळीसोबत भाकरी म्हणा, चपाती म्हणा खातील. आणि मुलाचा निर्णय बापानं ऐकला. चोरी कितपत सिद्ध आहे मी अगोदर सांगितलं. शास्त्र पुराण वेदाला चोरी मान्य नाही. पण एका दुकानदाराचं दुकान पाठीमागनं फोडलं. दगडाची भिंत होती. स्वतःचं शरीर जाईल असं छिद्र केलं आणि त्या छिद्रातून त्या वारकऱ्याचा मुलगा आतमध्ये गेला. त्या मुलाचं नाव आहे कमाल. मध्ये प्रवेश केला. काय मुलगा होता तो वारकऱ्याचा. त्या काळातला प्रचंड श्रीमंत दुकानदार, त्या काळातला प्रचंड श्रीमंत दुकानदार. त्याच्या उशाला सोन्याची पोटली आहे. त्याच्या बाजूला एक बॅग आहे लाकडी, ती पैशानं त्या काळातल्या नाण्यानं भरगच्च भरलेली आहे. सुरतीचे नाणे होते उत्तमराव, सोन्याचे नाणे होते, सोन्याचे नाणे. राजभाऊ महाराज एक नाणं घेतलं नाही हो त्या लेकराने, एक नाणं घेतलं नाही. पिठाच्या पोटलीतली 3 वंजळी पीठ घेतलं. आपल्याकडे 4च वारकरी आहे. मोठ्या पशाने 1 पसाभर तांदूळ घेतली आणि 1 पसाभर डाळ घेतली. मिठाची चिमूट, खडे मीठ होतं त्यावेळेला, अशी बारकी मीठ नव्हती. आणि उपरण्याच्या कोपऱ्यात त्या मिठाची चिमूट बांधली आणि प्रसन्नपणाने दुकानात झोपलेल्या त्या मालकाला नमस्कार केला. राजा माफ कर रे, आमच्या कुळात चोरी करणं हा भाव नाही, चोरी मान्य नाही रे. खरू काय रे, आतापर्यंत वारकरी या कुळातून उपाशी गेलात नाही. माफ कर रे, माफ कर. तुझ्या घरचं अन्न आम्ही खाणार नाहीत, एका वारकऱ्याला खाऊ घालतो. आणि उदात्त अंतकरणाने त्या किराण्याचं गाठोडं बाहेर टाकून दिलं. वडिलांना सांगितलं, बाबा उचलाय गाठोडं. बापाने प्रसन्नपणाने नाही अप्रसन्नपणाने गाठोडं खांद्यावर टाकलं आणि वाकून मुलाला सांगितलं, ये माय बाहेर, ये बाहेर.
त्या कमाल नावाच्या मुलानं दुकानात झोपलेल्या दुकानदाराला त्रिवार प्रणाम केला आणि त्या बिळातनं बाहेर पडू लागला. प्रकाश देवा डोकं फक्त बाहेर आलं, भिंतीच्या बाहेर फक्त डोकं आलं आणि ही खांदे अडकली. जाताना कसा गेला असेल, येताना एक दगड निसटला आणि नेमका दोन्ही खांद्याच्या खोबणीत अडकला. आणि खूप प्रयत्न करत असताना प्रकाशदेव पाय हल्ले आणि पाय हल्ल्याबरोबर दुकानातल्या एका डब्याला पाय लागला, खडकन वाजलं आणि मालक जागा झाला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. मालक जागा झाल्याबरोबर कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं चोराने दुकान फोडलंय आणि चोरात पाय आतमध्ये वस्त्राच्या साह्याने, दोरीच्या साह्याने, कपड्याच्या साह्याने पाय बांधले, खांबाला बांधून टाकलं. काय प्रयत्न केल्यावर आता बाहेर पडता येईल? डोकं फक्त बाहेर आहे. वडिलांनी सांगितलं बाहेर पडणं बाळा. वडिलाचं नाव आहे संत कबीर. त्या कबीरांच्या मुलाचं नाव आहे कमाल. कबीराच्या पत्नीचं नाव सांगता येईल का? किती कीर्तन ऐकले बरं तुम्ही? बरं किती महाराज मेल्यावर लक्षात येईल तुमच्या? पहिली गोळी मला घाला. तुम्हाला चांगलं पाठ करा वाटत नाही, तुमचा दोष नाही. तुम्हाला गाणे आवडत आहेत, यांचा काय दोष आहे? आमच्या लोकांचा दोष आहे प्रकाश दादा. आमच्या लोकांनी अभ्यास करून यांना सांगावं तरी सुधारतील. चला, चांगला ऐकण्याचा मानस ठेवत जा. राजू, हे ग्रंथ पूर्वीच्या काळातल्या लोकांना विकत घेण्यासाठी पैसे नव्हते हो. ज्या ग्रंथाच्या कृपेने आम्ही महाराष्ट्रात ज्याच्या नाही त्याच्या घरच्या भाकरी खातो. एखाद्या वेळेस त्याच्या नातेवाईकाला विठ्ठलराव मधात प्रवेश नसेल, काय रे उमेश, एखाद्या वेळेस नातेवाईकाला प्रवेश नसेल चुकीचं वागणाऱ्या, पण महाराजाला ज्याच्या नाही त्याच्या घरी जागा भेटते. ह्या ग्रंथाची कृपा आहे. तो ग्रंथ तुमच्या मोबाईलमध्ये आहेत. तुमच्या मोबाईलवर बोट फिरवलं, ज्ञानेश्वरी सापडेल, गाथा सापडेल, रामायण सापडेल, भागवत सापडेल, शिवपुराण सापडेल, जगातले उपन्यास सापडतील. पण तुम्ही ते वाचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चांगलं वाचिताना राजू, विश्वाचा मालक तुम्हाला वाचविल. वाचा चांगलं. आपला अमूल्य वेळ नालायकाला चॅटिंग करण्यासाठी नका करा. त्याच्यासाठी दिला नाही वेळ. एक क्षणभर सुद्धा वेळ वाढवता येत नाही. कशाला मूर्खाला चॅटिंग करता? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच बायकून हाणलंय त्याला. बायकोनं तोंड फुटूस तर ज्याला हाणलंय त्याला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देता. तुमची नाही हाणायची का बेलनेन? कशाला वेळ घालायचा? अमूल्य वेळ दिला देवाने. अमूल्य अमूल्य. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हा वेळ मातीत नाही घालायचा मूर्खांसाठी, चांगल्यासाठी घाला. बाबांनी सांगितलं ये ना बाहेर रे. महाराज आता दुकानदारानं आपले पाय बांधले, त्यावर ती चोर पकडलाय. दुःख आहे का नाही? पण तिला इतकं दुःख नाही. सुख कशाचं माहिती आहे का? वारकरी जेवून जाणार आहेत. बाबांना सांगितलं बाबा काळजीच करू नका, आता मी बाहेर येणं शक्य नाही. भिंतीची दगडं खांद्याला अडकलीत, मला बाहेर येता येत नाही. वडिलांना सांगितलं भिंत मोठी करण्यासाठी माझ्याकडे साधन आहे. मी भिंतीचं पुन्हा छिद्र मोठं करतो. तुम्ही मोठं करून काही फायदा नाही. आतला मालक उठलेला आहे आणि त्यानं माझे पाय बांधलेत. माझं काही असू द्या. आपल्याकडची ही जर चर्चा झाली तर वारकरी प्रसाद खाणार नाहीत. कारण कशाचं अन्न आहे? चोरीचं आहे. आपण चोर आहेत असं जर वारकऱ्याला कळलं तर आपल्या घरचं जेवणार नाहीत. एक दुसरी गोष्ट, चंद्र सूर्य तोपर्यंत आपलं नाव जाईल. माझं एकच ऐका बाबा, हे गाठोडं खांद्यावर घ्या आणि खांद्यावर गाठोडं एका हातानं धरा आणि दुसऱ्या हातानं तुमच्या हातातली जी कट्यार आहे तिनं माझं डोकं कापा आणि हे डोकं घेऊन जा. म्हणजे समाजात चर्चाच होणार नाही. मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा मुलगा आहे असं कोणाला कळणार नाही. कापा माझं डोकं, कापा. असं 2-3 वेळेस मुलगा म्हणला. वडील काय म्हणले मुलाला माहिती? रडले नाही बरं, वाक्य लीट लक्षात ठेवा प्रकाश दादा, रडले नाही. कारण ही वैराग्याला, त्यागाला, दुःखाला गिळून पलीकडचं जीवन जगणारी माणसं होती. त्याच्या पलीकडची होती उत्तम दादा, त्याच्या पलीकडची होती. मरण माझे मरून गेले याच्या पलीकडची लोक होती. महाराज काळाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं होती. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, या सत्तेवरच आरूढ असणारी माणसं होती. ती तुमच्या माझ्यासारखी भ्याकड कुत्री थोडी होती. हा, गुटखा फेकणाऱ्या पळालेल्या मांजरासारखं लोक थोडं जीवन होतं तुमच्या माझ्यासारखं त्यांचं. ही वेगळ्या सत्तेतली लोक होती. आणि मुलाला सांगितलं बापानं,
बाळा, मला 3 वेळेस म्हणतो डोकं कापा, एक क्षणभर विचार करतोस का? काय बाबा, माझी जागा तू घे, माझी जागा तू घे आणि तुझी जागा मी घेतो, डोकं कापता येतं का तुला? अर्थ काय माहिती का? बाळा तू बाप होऊन पाय, हे बाळा तू बाप होऊन पाय, आणि बाप झाल्या पोराचं डोकं कापता येतं का? लक्षात घे रे, मला डोकं कापायला सांगतोस? मुलानं डोळे झाकले आणि तोंडातून एक शब्द वापरला, बाबा एक काम करा. परिस्थिती आपल्यावर बिकट आली, नावासाठी जगायचं नाही आपल्याला, पण आपल्या घरी आलेले वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता माझं डोकं कापा. पंढरपुरातला ठरविल आपल्याला काय करायचं ते नंतर ठरविल, पण माझं डोकं कापून घ्या. बापानं सांगितलं, मी बाप आहे रे, तुझं डोकं कापता येणार नाही. काय मुलगा हुशार होता. बाबा मला तुमचं वाक्य, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, सांगत से कबीर कमालासी, सांगत से कबीर कमालाशी. बाबा वेळ प्रसंगी साधूसाठी आपलं शरीर संपवा, असं वाक्य तुमचे. हे सांगत से कबीर कमालाशी, कमालाशी, सांगत से कबीर कमालाशी. बाबा तुम्ही मला एके दिवशी सांगितलं होतं, हे पवित्र शरीर वारकऱ्यांसाठी संतांसाठी संपवायची वेळ आली तरी मागं पुढं बघायचं नाही. आज ते पुण्य माझ्या पदरात पडलंय, माझं शरीर वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी संपत आहे. कापा. कमालाने शिर खंडोनी आपुले, डोकं कापलं. ज्या कपड्यात ज्या उपरण्यात एकीकडून किराणा बांधला सज्जनांनो, त्याच उपरण्यातल्या एकीकडच्या कोपऱ्यात पोराचं डोकं बांधले बापानं. एकादशीचा जागर चालू होता. किराण्याचं गठुडं पत्नीपाशी देऊन टाकलं. ते किराणा रिचवला पात्रात आणि पोराच्या डोक्याचं गाठुडं एका कोपऱ्यात बांधून टाकलं. प्रसन्न अंतकरणाने स्वयंपाक केला. वारकऱ्यांनी सांगितलं, यजमान आमच्या पंक्तीला असावा. काय जीवन असेल महाराज लोकांचं. पोराचं डोकं घरात टांगलेलं, डोकं कापलेलं घरात टांगले, आणि तो बाप महाराजाच्या पंक्तीला जेवायला बसायला शक्य येईल का महाराज आपल्याला? ह्या देशातली माणसं किती सात्विक, हा भाग सोडून द्या. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं. त्यावेळेला त्यांच्या सानिध्यात एक वाघ्या नावाचं कुत्र होतं. आपल्यावर नितांत लेकरा इतकं प्रेम संगोपंगन करणारा राजा गेलाय म्हणून ते कुत्र देहत्याग करते. या देशातलं कुत्र, बाप किती प्रेमळ असेल या देशातला, कल्पना करा ना, बाप किती प्रेमळ असेल. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धारातीर्थी पडले. चेतक नावाच्या घोड्याच्या पाठीवर बसता येत नव्हतं, आडवं पडले. आणि घोड्याच्या लक्षात आलं आपली मालक आडवे पडलेत, आपण मायभूमीला घेऊन जावा. इतकं घोडं पळालं प्रकाशराव, इतकं पळालं, ऊर फुडून घोडं मेलं. म्हणजे या देशातल्या जनावराला सुद्धा आपल्या वर प्रेम करणाऱ्या माणसाविषयी चांगुलपणा आहे. बापाला किती असेल, काय भाव असेल. आमच्या परिसरातला एक मोठा व्यक्ती होते, शेतकरी होते. त्यावेळेला कपलसट मोटारी निघल्या. आता पाण्यातल्या जलराणी आहेत, जलपरी आहेत. कपलसट मोटारी होत्या, जिंच्या पॅन्टीवाल्याला जरी माहीत नसेल तरी जुन्या लोकांना माहीत आहे. त्या कपलसट, त्याला फुटबॉल असायचा, त्याची जीभ खराब व्हायची, शेण पाणी भरावं लागायचं, फार ते बेजारे असायचे त्या काळात. आणि ते भरूनही खाली उतरून मग पुन्हा त्याची ती हवा काढावं, एअर काढावं लागायचं. तिला एक कुंजी असायची त्या मोटरला, कुंजी.
आणि ते एअर काढण्यासाठी 150 एकरचा मालक खाली उतरला आणि अनावधानानं मोटर खालची फाळी मोडल्या गेली आणि तो मालक खाली उतरला, पडला. पण दोर नव्हता, मोटारीचा पाईप होता. त्या पाईपाला धरून ती व्यक्ती होती. पण पाळलेलं कुत्रं होतं. शेतात विहिरीपासून 1.5 किलोमीटर शेत वाडा होता. ते विहिरीपाशी कुत्रं एकदा वाय वाय क्वाय क्वाय करायचं आणि दारापाशी येऊन मालकिनीपाशी, मालकाच्या मुलापाशी, मालकाच्या सुनबाईपाशी, गड्यापाशी जोरजोरात ओरडायचं आणि तसंच धूम ठोकायचं की पुन्हा विहिरीपाशी ओरडायचं, की तशीच धूम ठोकायचं की पुन्हा वाड्यापाशी ठोकायचं. उजडेपर्यंत ते कुत्रं ओरडत राहिलं, उजडेपर्यंत. शेवटी ते कुत्रं इतकं भुकलं, इतकं भुकलं, इतकं भुकलं की त्या कुत्र्याला रक्ताची संडास झाली. आणि विहिरीत पडलेल्याची आई म्हातारी होती, काठी टेकीत टेकीत आली. तिनं सांगितलं, मी किती दिवस गेल्यापासून तुम्हाला सांगते, कुत्रा आपलं एवढं भुकत नाही रे, काय कारण आहे? गिरीधर कुठं आहे? आणि मग मुलानं सांगितलं, आजी बाबा रात्री 1:30 वाजता मोटर लावायला गेलते. अरे कुत्र्याला लाल संडास होईपर्यंत ओरडते मा गिरीधर बघा रे. ज्या वेळेला घरची माणसं शेतात गेली त्यावेळेला गिरीधर राव विहिरीत लोंबकाळलेले होते. या देशातलं कुत्रं जर इतकं आपल्या मालकावर प्रेम करत असेल तर बाप मुलावर किती प्रेम. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, किती उदाहरणं सांगू. तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ, मात्र 83चा जन्म आहे. पण महाराष्ट्रभर फिरून 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 नाना प्रकारच्या जीवट सत्यकथा मी हाताळल्या. एका बाईला मुलगा, एक MD मेडिसिन, एक शेतकरी. पण अचानक एक हृदयविकाराचा झटका आला आणि तो मुलगा मृत्यू पावला. 2 मजली घर होतं उत्तम दादा. आईला कळालं तुमचा मुलगा वारलाय. महाराज ती ॲम्ब्युलन्स दारात आली. सगळी लोक आता त्यांना कुठं टेकायचे, कोण्या हॉलमध्ये टेकायचं, कोण्या बैठकीत टेकायचं, हा भाव होता. तेवढ्यात आई वरी गेली आणि ॲम्ब्युलन्समधून काढलेल्या पोराचा चेहरा दुसऱ्या मजल्याहून पाहिला आणि बाजूच्या कोपऱ्यात जाऊन खाली उडी टाकली. मुलांना आईला एकाच शेजारी पेटवलं. महाराज काय भाव आहे, काय प्रेम आहे देशामध्ये. आपल्या वारकरी संप्रदायातला अधिकार बघायचा असेल तर माझी लेकरं सुखानं जगावं याच्याकरता विठ्ठल पंतांनी, रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं, जलसमाधी घेतली. या देशात आई आणि बाप एक वेगळी ओळख आहे. या देशातला आई आणि बाप एक वेगळं तत्व आहे. या देशातला आई आणि बाप एक आगळं वेगळं दैवत आहे. या देशातला आई आणि बाप विश्वातलं कुठलंही सूत्र ज्याची बरोबरी करू शकत नाही ते सूत्र आहे आई आणि बाप. वारकऱ्यांनी सांगितलं, यजमान आमच्या पंक्तीला जेवायला असावं. यजमान असतो भयस्थिताः अन्नपूर्णास्ततेव च संकल्पिता भयस्थिताः जठरानलो तृप्तावसः यजमानो भयस्थिः. संकल्प सोडा. द्वादशीचा दिवस आहे. पाणी फिरवलं. मातीचं गाडगं होतं, त्याला कुल्लड म्हणतात त्या भागात, कुल्लड. सगळ्या वारकऱ्यांनी हातावर पाणी घेतलं आणि पात्रात फिरायला सुरुवात केली, पाणी फिरवायला. यजमान कबीराने नुसता हात खाली केला, टप टप डोळ्यातलं पाणी पडलं, तेच फिरवलं. पण एकालाही दिसू दिलं नाही. मुलाचं डोकं कोपऱ्यात कापलेलं, बांधलेलं. बापानं कसं जेवावं, तुटला आयुष्याचा दोरा सांगितलं. सगळ्यांना वाढलंय, स्वतः कबीराने वाढलंय. पहिली पंगत. आता पुन्हा पोळी घ्यावं लागेल, भात घ्यावं लागेल, वरण घ्यावं लागेल. आईनं आवाज दिला. अहो ऐकलत का? काय ग, आपला कमाल कुठे आहे? तुम्ही एकदा वाढून घेतलंय, आता कमाल हिंदी भाषेत होती. आप कौन परोसेगा, चावल परोसेगा, रोटी परोसेगा, सब्जी परोसेगा. 2 आवाज आले. आता 3रा आवाज यायच्या अगोदर जेवता जेवता कबीर उठले आणि
झोपडंच होतं, कबीराला काही महाल नव्हता. बाजूच्या कोपऱ्यात गेले, पत्नीला एकच सांगितलं, आता कमालाला हात मारू नकोस. का? कमाल ते कपड्यात बांधलेलं आहे, कपड्यात बांधलेलं आहे कपाल. कुठंतरी रक्तानं तो कपडा फक्त लाल झालेला होता, लाल झालेला होता. पण ज्या वेळेला कमालाची आई त्या कापलेल्या डोक्याकडे बघती ना, त्यावेळेला कापलेल्या डोळ्यातून पाणी येत होतं, कापलेल्या डोळ्यातून टप 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 पाणी येत होतं. आणि ते पाणी सांकेतिक शब्दात आपल्या माईला सांगत होतं, माय तुझ्या पवित्र कुशीतून जन्म झालाय, हे जीवन सार्थक झाले, एका वारकऱ्याला जीव घालण्यासाठी देहत्याग केलाय. जीव घातली वारकरी. संस्कारित त्यागाचं मूर्तिमंत कुटुंब होतं. त्या बाईच्या लक्षात आपला आरडा ओरडावा तर वारकरी विचारतील का रडतात. दुःख गिळलं तिनं. म्हणून इथं बसलेल्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, प्रापंचिक जीवनामध्ये रोज पेपरला टीव्हीला बातम्या ऐकतो, अमक्याच्या सुनेनं फासावर गेली, तिनं औषध घेतलं, तिनं पेटून घेतलं, तिनं इरीत उडी टाकली. मला असं वाटतंय ह्या कुटुंबात जितकं दुःख आहे तितकं दुःख महाराष्ट्रातल्या एखाद्या बाईला असेल. इतकं दुःख महाराज असेल, एक मोठं दुःख नाही, तरी ती फासावर गेली नाही. महाराज याच्या पलीकडची जीवनयात्रा आहे, तिथं सांगितलीच नाही मी तुम्हाला कबीराच्या पत्नीची. तुम्ही यूट्यूबवर ऐका, मोबाईलवर. मला जरी मोबाईल मोठा नसेल तर तुमच्याकडे आहेत, तुम्ही ऐका त्याच्यावर. हे गरजा महाराष्ट्र चॅनल आहे अजयचं, बघा त्याच्यावर तुम्हाला कबीराच्या पत्नीचं चरित्र ऐकायला भेटेल. नाही मी एवढा महाराष्ट्रात फिरलो, इतकं दुःख नाही कोणाला. काल एका मुलाच्या खिशामध्ये गुटक्याची पुडी सापडली. आईनं सांगितलं मी संध्याकाळी तुझ्या बाबाला सांगेन. तितकंच का म्हणली म्हणून पोरग रेल्वे खाली गेलं. तेवढंच का म्हणली, तेवढंच. महाराज सज्जन श्रोत्यांनो, माझ्या सज्जन मावल्यांनो, एक पार्किंग असू द्या तुमच्याकडे. आपण जेवढी गाडी घेतो ना, त्या गाडीची लावण्याची पण व्यवस्था करतो बरं प्रकाश दादा. आपण सायकल असेल उत्तम दादा, महाराज चार चाकाची गाडी असेल, केवढी महागाईची असू द्या, स्वस्ताईची असू द्या, माणूस तिच्यावर प्रेम करते, तिला पार्किंगची व्यवस्था करते. पण ती गाडी कोणाला बसायसाठी? या शरीराला. मग गाडी किमतीची काय शरीर. मग हे शरीर सुखरूप राहण्यासाठी याच्या रागाला पार्किंग असावा, याच्या क्रोधाला पार्किंग असावा, याच्या विचाराला पार्किंग असावा. जर रागाला क्रोधाला पार्किंग नसेल तर हे कधी बी पेटून देता येते, कधी कधी पेटून देता येते. विचार असला पाहिजे. बाई शांत आहे, वैराग्याचं टोक येते बाई. वारकरी जेवले वाटे लावायचे गावाच्या बाहेर. द्वादशीचा पर्व काळ आहे. दुकानदार किती हुशार होता. त्या दुकानदारानं डोकं कापलेलं शरीर सुळावर दिलंय. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. त्या दुकानदारानं डोकं, मेलेल्या माणसाला सुळाव देत असतात का? मेलेल्या माणसाला फाशी देत असतात का? नाही. त्यानं बरं डोकं नाही त्याला सुळावर दिलंय, चौकात दिलंय. आणि त्याच चौकातल्या रस्त्यातून वारकऱ्याला वाट लावण्यासाठी कबीर पुढे येत. कबीराने खाल मान घालून तिरक्या नजरेनं आपल्या डोकं कापलेल्या मुलाचं शरीर पाहिलं. चालत होतं. महाराज कबीराचं धैर्य पाहून खालच्या जमिनीला पाझर फुटत होता. जमिनीला पाझर. धरायाम आर्द्रोयती दृश्याम धैर्याति जायते. धरायाम आर्द्रो, तिला आर्द्रता प्राप्त होत होती त्या पृथ्वीला. आणि कबीर चालत होते. पण कबीर चालत असताना हे चार वारकरी कबीराच्या पाठीमागे होते. कबीर गावाच्या बाहेर सोडणारे, त्यांना रस्ता दाखवणारे. तुटला आयुष्याचा दोरा, एवढाच पुरावा. वेळ पण झाला वाटतं आपला. मग आपण फुलं टाकू. अरे बापरे 12:30 वाजले. माप भरून असावा. सुरू करायला उशीर झालता, संपायला उशीर होईल. भरलेलं माप असावं. पाप लागत नसते, मापात पाप नसावं. एक महाराज म्हणला मी टायमात सुरू करीत असतो. मी म्हणलं महाराज नाहीस तू, यजमानाचा रोजदार आहे, येडेवानी करी जाऊ नको. महाराज येस तर पाकिट घेत जाऊ नको. सुंबळ्या विठाला आपल्या संप्रदायात नाटकं चालत नाही. नाटकं
जास्त करणारे लोक आहेत. मी वर्ष श्राद्धाचं खात नाही, पाकिट कसं घेतो? मग ज्या माणसासाठी भजन झाले ते अन्न आहे का? अन्न नाही महाराज, ते प्रसाद आहे. मग तो प्रसाद खात नाही आणि पाकिट घेतो. नाही माणूस संध्याकाळी नाचायचा का तुझ्या छातीवर बोतवून? मूर्ख पण आहे महाराज. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का? ज्याच्या संग काशीला गेला त्याची तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली आणि इकडे म्हणून तुम्ही कपात चहा पित नाही. किती यम हानीन हो, आकलीच्या पलीकडे हानीन नो यम, आकलीच्या पलीकडे. त्याला सुधारणार नाही किती हाणावं. सगळे नाटक्यांचाच उत आला जास्त आपल्याकडं. आणि म्हणून काय होतं माहिती आहे का, निदान ज्याला कळत नाही त्यानं पेशंट तपासायचा नाही, आणि पुराणाचा शास्त्राचा वेदाचा ज्याला आधार नाही त्यानं लोकांना शिकवायचं नाही. हा एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एस टीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. चुकीचं वक्तव्य करायचं नाही, स्पष्टोक्ती असावी. आपला संप्रदाय अंधश्रद्धाळू नाही, श्रद्धाळू आहे. आपल्या संप्रदायात श्रद्धा आहे, चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. आपल्या संप्रदायात चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. आपल्या संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. श्रद्धावान बनते विद्या, देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाची, बोलणे घे जगजेटी, त्याची पायी घाला मिठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, बोरे खाय भिल्लटीची. हा पोहे सुदाम देवाचे. काय महाराज न म्हणे उचित तात्वर थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. आपल्या संप्रदायात श्रद्धेला किंमत आहे, चमत्काराला नाही, साक्षात्काराला किंमत आहे. असो, रस्त्याने जात असताना महाराज डोकं कापलेलं शरीर इथून खालचं त्यानं लक्षात केलं, हे शरीर पवित्र झालंय, आणि मेलेल्या बोराचे हात छातीवर जुळून आले. सत्पुरुषाय नमो नमः. माझ्या देहूतल्या माणसात मालकाच्या उकोक्तीनुसार संता लोटांगणी, ए संता लोटांगणी, जाता लाज नको मनी, मनसी काहे मागा हेची देगा पांडुरंगा. देवा साधूला लोटांगण घालत असताना लाज वाटली नाही पाहिजे, मला एवढं देऊन टाका. पण साधू पण कळायला पाहिजे. ज्यानं 6 धुतले त्याचं नाव साधू, ज्यानं 6 धुवून काढे त्याचं नाव साधू. अधिकारी होते महाराज. एक डोकं कापलेलं शरीर आपल्याला नमस्कार करतंय, प्रेत नमस्कार करतंय. कबीराची मान दाबली, खांदा. कबीर जी बोलिए, कौन है? किसी का प्रेत है, किसी का मुर्दा है? मला काही कल्पना नाही. मागच्या वारकऱ्याने खांदा दाबला, ते वारकरी नसून वारकऱ्याच्या रूपातला पंढरीतला मालक होता. तो अयोध्येचा मालक होता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र होता. पुरुषोत्तम. श्रुती नावाच्या पत्रकाराने मारुतीरायाला प्रश्न केला, प्रभू रामचंद्राला पुरुषोत्तम का म्हणतात? असा श्रुती नावाच्या पत्रकार, फार प्रचंड विद्वान पत्रकार, आणि प्रश्न केला. पवनसोत, रामचंद्रांना, दशरथ नंदनाला, कौशल्यापुत्राला पुरुषोत्तम का म्हणतात? ते मारुतीराय होते महाराज, बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायाने सांगितलं, श्रुती माते, विश्वातल्या सर्व पुरुषात उत्तम. पृथ्वीवर जितके पुरुष आहेत का, या सगळ्या पुरुषात राम उत्तम आहेत, म्हणून ते पुरुषोत्तम आहेत. सब पुरुषों में उत्तम, ते पुरुषोत्तम. सगळ्या पुरुषात उत्तम, म्हणून ते पुरुषोत्तम. आणि ते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वारकऱ्याच्या रूपात आले. खांदा दाबला. कबीर जी बोलिए, मुर्दा नमस्कार करताय, बोलिए बोलिए. कबीराने सांगितलं, गावाच्या बाहेर गेल्यावर सांगतो. गाव संपलं आणि एका झाडाला कवटाळून कबीर रडत होते. वारकरी, महाराज तो माझा मुलगा आहे. महाराज विटेवरच्या मालकाने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपलं रूप प्रगट केलं आणि कबीराला कवटाळलं. चलो, पाहिल्याबरोबर कृपा कटाक्ष न्याहाळी. कुठे आहे ते डोकं? घरात अडकवलेलं डोकं आणलं, त्या डोक्यात शरीरावर ठेवल्याबरोबर कबीराचा मुलगा जिवंत. इथपर्यंत दुमत नाही. तो देव आहे, त्याला काय करता येत? अशक्य ते. हा देवा, अशक्य गोष्ट तुम्हाला शक्य करता येते. भगवान सांगतात, महाराज सांगतात, हे नारायणा, अशक्य तुला शक्य करता येते. तुला काय नाही करता येत? रंकाचा राव, रावाचा रंक, रावाचा पर्वत, पर्वताची राई, सगळं
काय करता येतं? कर्तुमा कर्तुम शक्ती देवाची. कबीराचा मुलगा जिवंत केला इथपर्यंत ठीक आहे, पण आता कबीराचा मुलगा आहे का? नाही. एक दिवस दक्षिणेचा राजा आला आणि कमाल नावाचा मुलगा इतका पवित्र होता, पण त्याच्या आयुष्याची माळ दक्षिणेच्या मालकाला तोडात लागली. तद्वत न्यायानं गंगाधरराव सानपांना जावंच लागलं. त्यांच्या आयुष्याची माळ तुटली जशी कमालाची तुटली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात हालचाल कळाल नाही काय त्याला कळूच नाही बसलेले नाही तर मग खालचे हरिभक्ती परायण गोडसक रत्न आहे. प्रकाश महाराज हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातलं रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज. साऊंड वाले सभामंडळ गावात साऊंड देत आहेत. फार छान दिलं बरं. देता येत नाही. निवृत्तीनाथ ज्यांची उपासक आहात, सात्विक सदाचारी या सनातन संस्कृतीतली तुम्ही साधक आहात. तुमची माझ्यावर कृपा आहे म्हणून या वेड्या बाळूची फुटकी नाव समुद्रात तरंगायला लागली. मी काय फारसा अभ्यासू नाही, फारसा ज्ञानी नाही, 80-90 वर्षाचा वयस्कर महाराजही नाही, छोटासा बाळू आहे. पण तुमच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न करतो. नाना प्रकारची शास्त्र पुराण संत चरित्र पौराणिक अभ्यास करण्याचा मानस आहे, भाव आहे, आणि त्या श्रद्धेला त्या प्रेमाला त्या कर्तव्याला यश द्यायची ताकद तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून महाराष्ट्रभर फिरतो. मोठ्या ते प्रतिमा इथं समोर टेका, आम्हाला फुलं टाकता येतील. इथं टेका ती प्रतिमा आणि आम्हाला सुद्धा फुलं दे रे नितीन. श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं. 5 मिनिटात आटोपतोय, वेळ फार झालाय, मलाही संध्याकाळी दूर पळायचं. श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं. प्रथम पुण्य स्मरण आहे. मागे सुद्धा गुरुजी सानपनी त्याला स्मरणाच्या निमित्तानं खूप येण्याचा योग आला. ज्या कुटुंबाचं माझ्यावर अतूट 100 किलोमीटर लोक आहेत. एका लहानशा बाळाचं ऐकायला ती येतात. त्या सानप कुटुंबाला पुनश्च धन्यवाद देतो. स्वर्गीय वैकुंठ सत्यलोकवासी कैलासराव पुण्य आज सकाळी नावाचा पितर भेटत असतो. ते आर्यमा नावाचा पितर आज गंगाधररावांना भेटणार आणि आर्यमा नावाचा पितर चित्रगुप्ताचा लेखाजोखा एकत्रित करून त्यांना पितरामध्ये विलनीकरण करून घेणार. आणि मग मात्र उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जीर्ण सांडी जे नूतन वेडी जे. आणि मग पुढचं अधिष्ठान आर्यमा नावाच्या पितराच्या आशीर्वादाने गंगाधररावांना पुढचं मिळत असतं. गोड अशी सद्गती आणि गोडसा असा अधिष्ठान त्यांना प्राप्त हो अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि गोडशी अशी त्यांना एक आदरांजली देतो. निधियाम निधिपदे सकल दिसुधिय निचंद कला